माझा एकच प्रश्न आहे की एका बाजूला बातम्या अशा येत आहेत की तुम्हाला 1,00,000 कोटी रुपयेपर्यंत PWD कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट त्या ठिकाणी देता येत नाही। लाडक्या बहीण योजनेचा जे काही अर्थकारण आहे त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना तुम्ही आता त्या योजनेतून बाहेर काढत आहात कारण तुमच्याकडे पैसे नाहीत आणि अशा पद्धतीने एका बाजूला तुम्ही बजेट कट करताय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही फक्त जाहिरातीसाठी ते सुद्धा 100-200 कोटी त्या ठिकाणी ठेवत आहात आणि ते सुद्धा गजबच कारभार आहे। त्याच्यामध्ये घर बांधायचं सरकारली आणि मग बांधल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये सरकारली राहायचं आणि मात्र अख्खं घर त्याचा वापर आणि भाड्याला कोणाला द्यायचं तर ते प्रायव्हेट लोकांना द्यायचं। म्हणजे 100 कोटी खर्च केल्यानंतर त्यात एक कंडिशन आहे 15% वेळ हा सरकारसाठी आणि 85% वेळ हा त्या ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला दिला जाणार। म्हणजे गजबच कारभार आहे। आता एका बाजूला दादा असतील नाही तर फायनान्स डिपार्टमेंट असेल ते सांगतात पैसा नाही आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने तुम्ही जर टेंडर काढत असाल यात समजायचं काय की तुम्ही म्हणजे सरकार हे फक्त कॉन्ट्रॅक्टरला जगवण्यासाठी आणि जाहिरातबाजी करून सरकारची टिमकी वाजवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने जर तिथं कॉन्ट्रॅक्ट दिले जात असतील तर हे योग्य नाही असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून अजितदादांनी हात झटकल्याचं पाहिलं आहे, कारण काल जेव्हा त्यांना विचारलं त्यावेळी नैतिकतेच्या मुद्द्यावरती मी जेव्हा राजीनामा दिला होता असं अजितदादांनी सांगितलं। मात्र धनंजय मुंडेंनाच तुम्ही विचारा असं थेट अजितदादा म्हणतात। याच्यामध्ये एकच मला सांगायचं आहे की बीड प्रकरणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या दुर्दैवी आहेत। याच्यामध्ये आपण खोलात गेलो तर सूर्यवंशी परिवार व देशमुख परिवार यांची अपेक्षा होती की त्यांच्या परिवाराला न्याय दिला गेला पाहिजे, पण सरकारने फक्त काय दिलं तर फक्त आश्वासनं दिली, आम्ही हे करू ते करू, पण सरकारकडनं त्या बाबतीत कुठेही काही झालं नाही। याच्यातच आपण बघितलं तर भाजपचेच एक आमदार विविध ठिकाणी आंदोलनं जिथं होत होते, मोठ्या सभा सामाजिक सभा ज्या घेतल्या जात होत्या तिथं ते मोठे मोठे भाषणं करत होते। याच्यातून जर आपण बघितलं तर कुठंतरी भाजपकडनं मुद्दामून त्यांना पुढं केलं जात होतं का आणि कशासाठी केलं जात होतं, तर मग कुठं तरी अजून एखाद्या त्या समाजाचा जो सामाजिक कार्यकर्ता आहे त्यांचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांचा वापर झाला का, आणि तो वापर करत असताना म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना त्या भागामध्ये इलेक्शनच्या काळामध्ये एंट्री नव्हती हे आपण सर्वांनी तिथं बघितलं। त्यांनी प्रचारासाठी सुद्धा तिथं सभा घेतल्या नाहीत। याच्यात मग भाजपच्या एका आमदारांनी पुढाकार घेतल्यानंतर त्यांना त्या भागाचं प्रवेशद्वार मोकळं झालं। पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना कुठंतरी धनंजय मुंडेंची ताकद वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी होताना दिसत होती आणि पंकजाताईंची ताकद ही ओबीसी समाजामध्ये वाढत असताना दिसत होती। याच्यात कुठंतरी मला असं वाटतं की भाजपमध्ये सगळी चक्र परत फिरली आणि मग फिरल्यानंतर 2 बैठका या झाल्या असं बावनकुळे साहेबांनी सांगितलं, धसांच्या आणि त्या ठिकाणी धनंजय मुंडेंच्या। मग याच्यामध्ये पंकजाताईंचं वर्चस्व जे ओबीसी समाजामध्ये वाढत होतं हे कुठंतरी बघायला आवडलं नाही कदाचित भाजपच्या काही नेत्यांना, म्हणून परत काही चक्र फिरली आणि त्याच्यामध्ये जे काही झालं ते झालं। पण याच्यात मुद्द्याचं काय की याच्यामध्ये सूर्यवंशी परिवार आणि देशमुख परिवार हा न्यायापासून वंचित त्या ठिकाणी राहिला आणि भाजपचे काही नेते फक्त राजकीय चाव्या फिरवत राहिले। म्हणजे ह्या सगळ्या विषयामध्ये फक्त काय घडलं असेल तर राजकारण त्याच्यामध्ये घडलं। म्हणजे भाजपचे जे नेते आहेत ते एका बाजूला प्लस साईडला राहिले, त्यांचा नफाच त्या ठिकाणी झाला, राजकीय असू द्या नाही तर अजून बरंच काय घडलं असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय। पण नुकसान कोणाचं झालं असेल तर सामान्य लोकांचं नुकसान झालं हे आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे। आणि याच्यात बोलत असताना दादांनी सांगताना सांगितलं की मी जर तिथं असतो नाही तर माझ्यावर जेव्हा वेळ आली तेव्हा नैतिकता बघत मी स्वतः राजीनामा दिला गेला होता माझ्यावर विरोधी पक्षाने त्या ठिकाणी काय अलिगेशन केल्यानंतर। त्याचा अर्थ एकच कुठेतरी दिसतोय की भाजपचा पाठबळ हे धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मिळाल्यानंतर धनंजय मुंडे मात्र नैतिकता बघत तिथं माघार कुठं घेत नाहीत, दादांचं ते ऐकत नाहीत आणि भाजपची ताकद धनंजय मुंडेला मिळाल्यानंतर मग कुठंतरी ते अजून नाराज होतील, म्हणून मेन राष्ट्रवादीची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी घेतलं। मग ह्याच्यामध्ये फक्त काय झालं तर राजकीय तमाशा झाला, बाकी काही झालं नाही असं आमच्या सगळ्यांचं स्पष्ट मत आहे।
आश्चर्यजनक आहे. कोर्टाने जर त्यांना वेगळ्या पद्धतीने सांगितलं असेल तर मग कदाचित त्यांना बऱ्याच काही गोष्टी कळतात. पण न्याय व्यवस्थेवर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. 25 फेब्रुवारीला त्याच्यावर सुनावणी आहे असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं. सुनावणी झाल्यानंतर मग इम्पेरिकल डेटा आहे नाही ते बघितलं जाणार आहे. मग त्या पद्धतीने ही प्रक्रिया तशी फार मोठी आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होत असताना परत पावसाळा येण्याची शक्यता आहे. मग पावसाळ्यात कसं घ्यायचं, मग कदाचित पावसाळ्याच्या नंतर जाईल, ही नॉर्मल प्रक्रिया आहे. पण भाजपला जर वेगळं काय वाटत असेल आणि त्याच्यात त्या काही गोष्टी ते करणार असतील तर ती वेगळी गोष्ट. पण बघूया, न्याय प्रविष्ट असल्यामुळे आपल्याला खूप काय बोलता येणार नाही. जेव्हा कोर्टामध्ये ती हिअरिंग होईल, निकाल जेव्हा दिला जाईल तेव्हाच काय गोष्टी आपल्याला कळतील. प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील भाजपच्या संपर्कात त्यांच्या कार्यक्रमाला नितीन गडकरी गेस्ट केले, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली की हे बघा, गडकरी साहेब मोठे नेते आहेत, ते मंत्री आहेत देशाचे. ते तिथे एखाद्या कार्यक्रमाला येत असतील तर वेगळा अर्थ काढण्याचं काय कारण आहे. मोदी साहेब सुद्धा बारामतीला कार्यक्रमाला आलेत, तिथं मुख्यमंत्री साहेब आलेत, उपमुख्यमंत्री आलेत, त्यानंतर गडकरी साहेब एकदा दोनदा त्या ठिकाणी आलेले. त्यामुळे फक्त एखादा नेता जर त्यांच्या कार्यक्रमाला येत असेल तर उगाच मला असं वाटतं की राजकीय पतंग कुणी उडू नये. ही फक्त चर्चा आहे आणि ती चर्चाच राहणार असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुम्ही आता हा मुद्दा उपस्थित केला, मात्र काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये अशाच पद्धतीने पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला. त्यानंतर ज्या पद्धतीने संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं त्यावरनं महाविकास आघाडीमध्ये प्रचंड ताणतणाव निर्माण झाला होता. काय एक आहे की पवार साहेब काम करत असताना सगळ्याच गोष्टीमध्ये राजकारण बघत नसतात. एक परंपरा आहे की एखाद्या व्यक्तीला, दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीला जर एखादा अवॉर्ड दिलं जात असेल, तिथं त्यांचा सत्कार केला जात असेल आणि त्या कार्यक्रमाला आपल्याला बोलवलं असेल तर सहजपणे पूर्वीपासून तुम्ही जर बघितलं तर पवारसाहेब त्या कार्यक्रमाला जातात. पवारसाहेब सगळीकडेच राजकारण बघतात असं नाही. तिथं पवारसाहेब गेल्यानंतर जी परंपरा चव्हाण साहेबांनी, बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, पवार साहेबांनी आणि अनेक अशा मोठ्या नेत्यांनी जपली, तीच पवार साहेबांनी परत एकदा जपून दाखवली. मग तो संदेश आपल्या सर्वांसाठी महत्वाचा होता. पण आत्ताच्या काळाच्या कुरगुड्या बघितल्यानंतर राऊत साहेबांना थोडंसं तिथं वेगळं वाटलं असावं आणि साहजिकच आहे त्यांना ते वाटेल. त्या अनुषंगाने त्या भावनेच्या भरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी तिथं वक्तव्य केलं असावं. पण पवार साहेबांचा जो मेसेज द्यायचा होता तो पवार साहेबांनी त्या ठिकाणी दिलाय. आणि दुसरं, हे जे काही नवीन नवीन गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात की आता काय टायगर काय चालू आहे, ऑपरेशन टायगर चालू आहे. या ऑपरेशन टायगर सुरू होईल, नंतर ऑपरेशन मांजर सुरू होईल, उद्या जाऊन ऑपरेशन कुत्र सुरू होईल. आता असे किती ऑपरेशन होणार आहेत. माझं एकच मत आहे की जेव्हा ते प्राण्यांचं संग्रहालय असतं, एखाद्या संग्रहालयामध्ये खूप सारे वाघ जर ठेवले एकामेकात भांडतात, खूप सारे कुत्री ठेवली तर ते भांडतात, कोले ठेवले तरी ते भांडतात. आज सरकारकडे बघत असताना तुम्ही जर बघितलं तिन्ही वाघ आहेत, पण ते तिन्ही वाघ आता आपल्याला भांडतानाच जास्त त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे हे जे काही संग्रहालय काढण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं नाही तर मित्र पक्षाकडनं केला जातोय. इतकी लोक त्यांच्या संग्रहालयामध्ये जाणार नाही तर पक्षात जातील, टायगर पासून सगळे, की उद्या जाऊन त्यांच्यात भांडणं सुरू होतील असं मला तरी त्या ठिकाणी वाटतंय. त्यामुळे ह्या टायगर ऑपरेशन नाही तर असे जे कुठले ऑपरेशन असतात ते ऐकायला बरं वाटतात, पण त्याच्यामध्ये स्वतःच्याच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या, नेत्यांवर अन्याय झाल्याशिवाय राहत नाही असं आमच्या सगळ्यांची प्रामाणिक भावना आहे. दादा, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याचे आमदार दिलीप वाघ भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत. नाही, आता चर्चा तर आहेच, अशा बऱ्याच चर्चा सातत्याने त्या ठिकाणी होत असतात, पण चर्चाच बरेच दिवस चालू आहे. मला असं वाटतं की जोपर्यंत काही गोष्टी कृतीत होत नाही तोपर्यंत त्याच्यावर वक्तव्य करणं हे खूप योग्य नाही. नाहीतर भाजप राजकीय पुढ्या सोडायला लय जबरदस्त आहे. सोशल मीडिया पण त्यांच्याकडे, पैसा पण त्यांच्याकडे आहे आणि पक्ष सुद्धा खूप ताकदवान आहे. आणि कुरगुड्याच्या बाबतीत आणि राजकीय चाव्या फिरवण्याच्या बाबतीत भाजपचा आणि भाजपच्या नेत्यांचा हात कुणीही धरू शकत नाही. त्याच प्रश्न राहुल सोलापूरकरांचा आहे. त्यांच्या विधानावर खरं तर आपण मागील काही अनेक दिवसापासून आंदोलन झालंय, काही कारवाई होत नाही, कारवाई करावी अशी मागणी होते. दुसरीकडे पुण्याचे पोलीस आयुक्त असं म्हणतात की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह असं काही वाटत नाही, म्हणजे कायदेशीर कारवाई करावी असं काही दिसत नाहीये. ते अजून बाहेर आहेत का मेंटल हॉस्पिटलला गेलेत ते आधी मला तुम्ही सांगा. कारण माझं आणि महाराष्ट्राचं तमाम जनतेचं मत आहे की त्यांना जेलमध्ये टाकू नका, ते थोडे वेडे झालेले आहेत, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका. आणि पुण्यामध्ये एक चांगलं मेंटल हॉस्पिटल, येरोडा मेंटल हॉस्पिटल, त्याच्यामध्ये कृपा करून त्यांच्या मित्रपरिवारानेच टाकलेलं बरं राहील. तिसऱ्यांदा जर ते काय बरळले तर मग लोक काय शांत बसतील असं मला वाटत नाही. त्यामुळे
जो व्यक्ती चर्चेत नव्हता फक्त चर्चेत आणण्यासाठी खालच्या लेवलला जाऊन जर तिथं वक्तव्य करत असेल तर हे योग्य नाही. ते स्वतः करतायत का मुद्दामून त्यांना मागून कोणतरी चावी फिरवत आहे हे सुद्धा त्या ठिकाणी बघण्याची जरूरत आहे. पण त्याच्यावर पुण्याच्या पोलिसांनी त्यांनी उत्तर दिले की त्यांची कायदेशीर कारवाई करायचं आणि त्यात आक्षेपार्ह असं काही नाही असं त्यांचं म्हणणं होतं. अहो राहुल सोलापूरकर सोडा, देशमुख परिवारावर जो अन्याय झाला त्याला न्याय मिळाला नाही. सुरवंशी व परिवारावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार देत असताना ज्या निष्पाप सामान्य लोकांचा बळी गेला एसआयटी करून सुद्धा त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यानंतर जे लाठीचार्ज झाला जालन्याला तिथं त्या ठिकाणी न्याय मिळालेला नाही. त्यामुळे ह्या सरकारकडनं आपण न्यायाची अपेक्षा करूच शकत नाही. नेत्याचा उपयोग राजकारणासाठी, लोकांचा उपयोग राजकारणासाठी करायचा असेल तर हे सरकार पूर्णपणे करून घेईल. जसं लाडक्या बहिणींचा उपयोग राजकारणासाठी या लोकांनी केला, शेतकऱ्याचा केला, सगळं झालं आणि इलेक्शन संपलं, सत्तेत आले की शेतकऱ्याला भिकारी म्हणायचं आणि लाडक्या बहिणीची योजना बंद करायची. ही त्यांची वृत्ती आणि प्रवृत्ती आहे आणि लोकांना सुद्धा कळालेलं आहे. पण दुर्दैव असं 5 वर्ष या सरकारला झेलावं लागेल असं हे आपलं सगळ्यांना वाटतं. माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, पुण्याच्या पोलीस आयुक्तांना त्यात काही वावगं दिसतं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळे अधिकारी इन्स्ट्रक्शन्सवर चालतात. वरून कुठलंही इन्स्ट्रक्शन आलं नसावं. महाराष्ट्राने आक्षेप घेतला, लोकांनी आक्षेप घेतला, पण नेत्यांना काहीच वाटलं नाही आणि नेत्यांना काही न वाटल्यामुळे नेत्यांनी फोन अधिकाऱ्यांना केला नाही. अधिकाऱ्यांना वरून फोन नाही आला म्हणून अधिकाऱ्यांनी त्याच्यावर काही केलं नाही. मग ह्याच्यावर एकच समजावं लागेल, चावी ही खालून नाही वरूनच कुठेतरी फिरवली गेली आणि कुठेतरी आता राहुल सोलापूरकर यांना जसं काही बीडमध्ये असणारे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांच्यावर खरं तर मर्डरचा गुन्हा पडायला पाहिजे होता, पण ते आज आत आहेत, पण त्यांच्यावर मर्डरचा गुन्हा नाही, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा त्याच्यावर आहे. तर अशा लोकांना पाठबळ सुद्धा राजकीयच आहे आणि राहुल सोलापूरकर जे आहेत जे मेंटल हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या लायकीचे आहेत त्यांच्यावर सुद्धा कुठेही कारवाई झाली नाही आणि कदाचित ती होणारी नाही. 100% अधिकारी हे दबावाच्या खाली त्या ठिकाणी काम करत आहेत. पोलीस प्रशासनावर आमच्या सगळ्यांचा विश्वास आहे. आता पुण्यामध्ये कोयता गँग किती दिवस फेमस आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने स्वतःच ऐकलं असतं आणि लोकांच्या हितासाठी काम केलं असतं तर पकडून पकडून मारले असते सगळे. पण तसं नाही. वरून कदाचित हे जे कोयता गँग जी लोक आहेत ते कदाचित ज्यांनी लोकसभेसाठी भाजपला मित्रपक्षाला मदत केली त्यांची माणसं असावीत, विधानसभेला भाजप आणि मित्रपक्षाला मदत केली अशांचे गुंडा कार्यकर्ते असल्यामुळे कदाचित या कोयता गँगवर ह्यांना अजूनपर्यंत कंट्रोल आणता आला नाही. त्यामुळे वरून प्रेशर आहे. अधिकाऱ्यांनी स्वतःचं ऐकायचं सुरुवात केली, लोकांसाठी काम करायला सुरुवात केली तर ही कोयता गँग 5 दिवसामध्ये राहणार नाही असा विश्वास सुद्धा या पोलीस प्रशासनावर असल्यामुळे मला वाटतं. दादा तुमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत विकास लावंडे, त्यांनी संभाजी भिडेंची जी संघटना आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान त्याच्यावर त्यांनी दहशतवादी संघटना असल्याचा आरोप केलाय. तुम्ही त्या आरोपाशी सहमत आहात का आणि तुमचं काय निरीक्षण? याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मी एवढंच तुम्हाला सांगेल की ज्या पद्धतीने त्या ठिकाणी वक्तव्य केले जातात त्यांच्या नेत्यांकडनं म्हणजे त्या संघटनेच्या नेत्यांकडनं आणि त्याला कुठेही बेस नाही. आणि माझं एक प्रामाणिक मत आहे, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा फुले असे हे जे महामानव होऊन गेले त्यांच्यावर जर कोणी बोट उठवत असेल, त्यांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याला दहशतवादीच म्हणलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि अशा पद्धतीने त्यांचे जे प्रमुख जर तिथं ह्या सर्व महामानवांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलत असतील तर हे माझ्यासारख्या मराठी माणसांना आवडणार नाही. दुष्काळावरती बोलताना राधाकृष्ण विखे पाटील होते की केवळ तुताऱ्या फुंकून दुष्काळ मिटवता येत नाही, त्यासाठी कष्ट करावे लागतात. एकूण पवार साहेबांचं नाव न घेता त्यांनी टीका केल्याचं थोडेसे ते नाराज आहेत. ते रेव्हेन्यू मिनिस्टर होते, आता त्यांना अशा खात्याचं मंत्रिपद दिलं गेलं आहे की ते मंत्रिपद सुद्धा 2 लोकांमध्ये विभागून आहे. त्यामुळे थोडंसं त्यांना वाईट वाटत असावं आणि वाईट वाटत असताना काय करावं तर अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असतील असं आपल्याला त्या ठिकाणी वाटतं. माझं एकच त्यांना म्हणणं आहे की जेव्हा दुष्काळ होता आणि ते पालकमंत्री अहिल्यानगरचे होते तेव्हा माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा सरकारकडनं प्यायला टँकर पाण्याचे टँकर दिले गेले नव्हते. आम्हाला व्यक्तिगत स्वतः खर्चातून त्या ठिकाणी टँकर द्यावे लागले. हे त्यांच्या जिल्ह्यातली परिस्थिती. अशात काय फुंकायचं ते फुंका.
पण लोकांना न्याय द्या एवढंच आमचं त्या ठिकाणी मत आहे. दादा नितेश राणेंनी सांगितलंय की सरपंचांना की जर तुम्हाला निधी पाहिजे असेल तर महायुतीमध्ये या. जे महाविकास आघाडीचे सरपंच आहेत त्यांना निधी देणार एका मंत्र्यानं शपथ घेतली. मला असं वाटतं की त्यांना खरं तर मराठी समजत असावं. शपथ घेत असताना त्यांनी मराठीत शपथ घेतली आणि शपथेमध्ये काय दिलं आहे, मंत्रिपदाची शपथ घेत असताना आम्ही कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्या ठिकाणी करणार नाही, संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी काम करू. आणि तुम्ही मंत्री झाल्यानंतर भेदभाव करायला लागला, याच्यावरूनच कुठे ते कळतं इंग्लिश हा विषय त्यांच्या पुरता नाहीच आहे, मराठी सुद्धा त्यांच्यासाठी जरा दुर्मिळ झालाय असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा लव्ह जिहादवरनं पुन्हा एकदा कायदा बनवण्याचा प्रयत्न होतो. मी इतर राज्यात केला, पण महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे, सर्वांना माहिती. मग एवढी कशासाठी आहे? आता विकास जर करू शकत नाही, विकासावर जर बोलता येत नसेल, जे जे शब्द शेतकऱ्याला, कष्टकऱ्यांना, युवांना दिले होते ते पूर्ण करता येत नाहीत. जसं सोयाबीनचा प्रश्न अजून सुटलेला नाही, कर्जमाफी करणार होते, आता बोलायला लागले की मी भाषणात कधीच बोललो नाही. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर महिलांच्या बाबतीत ती योजना आणली होती, ती आता कपात करायला सुरुवात त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. अशा गोष्टी घडत असताना आता लोकांचं मन आणि लक्ष दुसरीकडे कसं वळवायचं, त्यामुळे तो मुद्दा त्या ठिकाणी त्यांनी काढला असावा. पण तो अधिवेशनामध्ये जेव्हा चर्चेत येईल त्याच्यावर आम्ही योग्य पद्धतीने बोलू. पण भाजपला आणि आज सत्तेत असलेल्या लोकांना काय जमतं तर फक्त लक्ष लोकांचं दुसरीकडे वळवणं जमतं, काम करणं मात्र अजिबात जमत नाही. दादा मवियामध्ये पण कुठेतरी मतभिन्नता दिसते आपल्याला. मी मध्यंतरी संजय राऊतांनी साहेबांवर केलेली टीका असेल किंवा तुमची शिंदे साहेबांचं झालेलं सत्कार असेल, त्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला नेमकी कुठली सेना हवी असा एक प्रश्न विचारला जाऊ लागला. विषय एवढाच आहे, आज आम्ही सत्तेत नाहीत, संघटना म्हणून आज आम्ही काम करत आहोत. निवडून आलेले आमदार हे मतदारसंघासाठी काम करतायत, आमचे नेते हे संघटनेसाठी काम करत आहेत. त्यामुळे हा प्रश्न विचारत असताना माझा असा प्रश्न आहे की जे सत्तेत आहेत त्यांना महायुती बघून, महायुती एकत्रित आहेत हे बघून त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे. आणि निवडून दिल्यानंतर आज तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात, म्हणजे त्याच्यामध्ये मोठे प्रोजेक्टवर लक्ष ठेवण्यासाठी तिघांनी वेगळ्या वेगळ्या समिती तिथं फॉर्म केलेल्या आहेत. म्हणजे सीएम साहेबांची वेगळी समिती, एकनाथ शिंदे साहेबांची वेगळी, अजितदादांची तिसरीच. आता काल तर कहरच झाला, मुख्यमंत्री सहायता निधी असतो, आता उपमुख्यमंत्री सहायता निधी सुरू केला, नाही तर त्यांनी कक्ष सुरू केला असं आम्हाला कळतंय. उद्या जाऊन कदाचित दादा सुरू करतील. मग याच्यामध्ये काय आहे तर कुरगुड्या हे आमच्या रक्तात आहे आणि कुरगुड्याच आम्हाला जमतं हे कुठेतरी सरकार त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करते असं आपल्याला म्हणावं लागेल. दादाची तब्येत सकाळपासून खराब झाली. बिघडली असेल काहीतरी. नाही, लवकर बरे व्हावेत. तब्येतीबद्दल कुणीही राजकारण करू नये, कुणी त्या बाबतीत बोलू नये. त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी अशी मी त्यांना सदिच्छा देतो. आणि हे सरकार कुरगुड्या बाजूला ठेवून लोकांच्या हितासाठी काम करेल अशी अपेक्षा सुद्धा इथं करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.